नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। ठाणे शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। ओळखीच्या व्यक्तीने खासगी बोलायचा बहाणा करून एका नर्सला हॉटेलमध्ये नेले आणि तिच्यावर 2 वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ठाण्यातील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करते। आरोपी हा तिच्या ओळखीतीलच असल्याचे सांगितले जात आहे। काही दिवसांपूर्वी आरोपीने तिला फोन करून महत्त्वाचे आणि खासगी बोलायचे आहे असे सांगितले आणि भेटण्यासाठी बोलावले। विश्वास ठेवून पीडित महिला त्याला भेटायला गेली। त्यानंतर आरोपी तिला ठाण्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला। हॉटेलमध्ये गेल्यानंतर आरोपीने तिला पेय दिले। त्या पेयामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले असल्याचा आरोप करण्यात आला आहे। हे पेय घेतल्यानंतर पीडित महिलेची तब्येत बिघडली आणि ती अर्धबेशुद्ध झाली। याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे। यावरच आरोपी थांबला नाही। पीडितेला बदनामीची धमकी देत तो तिला दुसऱ्या हॉटेलमध्ये घेऊन गेला। तिथेही तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। या संपूर्ण घटनेमुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या खूप हादरली होती। मात्र काही दिवसांनी तिने धाडस करून पोलिसांकडे तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। आरोपी विरुद्ध बलात्कारासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे ठाणे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपीला अटक करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे। अशाच ताज्या क्राईम अपडेटसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा।